सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. माझी वाणी तुझे वरणी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वरणी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं, सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं. मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वार करी संतांना, वार करी संतांना, वार करी संतांना, वार करी संतांना. मस्तकाही पायावरी, मस्तकाही पायावरी. पायावरी वार करे संतांचा, या वार करी संतांचा. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. दसे चरित्र केले नारायणे. माझा नाही बर का. रांगता गोधने राखीत आहे, माझी वाणी तुझे वरणी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा. संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा गाथेतील बाळक्रीडा या प्रकरणातील हा अभंग आजच्या काल्याच्या कीर्तन सेवेप्रसंगी निवडलाय. या अभंगातून महाराजांनी बाललीला करणारा जो भगवान श्रीकृष्ण आहे, तो प्रत्यक्ष स्वयं श्री भगवान आहे, याचा परिचय या अभंगातून केला. म्हणून चरित्र श्रीकृष्णानं केलं असं महाराज म्हणत नाही, केले नारायणे. आणि भगवंताचा हा अवतार कशासाठी आहे, काय प्रयोजन आहे? दुष्टांचा संहार, सज्जनांचं सत्प्रवृत्तीचं संरक्षण आणि धर्माची संस्थापना, हे प्रयोजन घेऊन भगवान अवतरित झालाय, हेही या अभंगातून सांगितलं. प्रस्तुत वेळेमध्ये ही सेवा आपल्याला अधिष्ठान दैवत, जागृत दैवत भगवान श्री हनुमानजींच्या चरणी, ज्यांनी या सप्ताहाला प्रेरणा दिली, शुभारंभ करून दिला, ते योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या चरणी, विश्वदैवत आणि आपल्या भागाला, महाराष्ट्राला ज्यामुळे एक नवी ओळख प्राप्त झाली, अशा भगवान साईनाथांच्या चरणी, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांसह सकल संतांच्या चरणी ही सेवा आपल्याला समर्पित करायची. रुई येथील आपले सर्व सन्माननीय ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यानं, पुढाकारानं, ग्रामस्थ मंडळाच्या संयोजनातून, भजनी मंडळाच्या संयोजनातून अतिशय भव्य, दिव्य, उत्कृष्ट असा संपन्न झालेला हा 129वा अखंड हरिनाम सप्ताह 1894 साली महान संतश्रेष्ठ वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा अधिकार अत्यंत मोठा होता, सद्गुरू जोग महाराजांचा आणि ज्यांचं आध्यात्मिक सख्य होतं, नुसतं सख्य नाही
तर सद्गुरू जोग महाराज ज्यांना आपले आध्यात्मिक मार्गदर्शक मानत होते असे सद्गुरू गंगागिरीजी महाराज, त्यागी, तपस्वी, महान सत्पुरुष, आणि त्यांच्या स्वतःच्या प्रेरणेनं हा सप्ताह सुरू व्हावा हे रुईकरांचं नव्हे तर या पंचक्रोशीचं आणि वारकरी संप्रदायाचं सुद्धा भाग्य आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. एवढी मोठी परंपरा आहे आणि रुईकरांना किती धन्यवाद द्यायचे. आपल्या सगळ्या वाडवडील मंडळींनी ही परंपरा जतन करून ठेवली. मागच्या 4-5 पिढ्यांचं योगदान या सप्ताहाला लाभलेलं आहे. 128-29 वर्षामध्ये जवळजवळ 5 पिढ्यांना या सप्ताहाचं संयोजन नियोजन करण्याचं भाग्य प्राप्त झालं. सेवा केली, अन्नदान केलं, भजन केलं. त्या काळामध्ये कधी साध्या रीती नसेल, छोट्या रीती नसेल, परंतु हा परमार्थाचा ठेवा, हे धन आपल्या पुढच्या पिढीसाठी या गावच्या वाडवडिलांनी जतन करून ठेवलं. आणि आशीर्वाद सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचे, साईनाथांचे, चाकरवाडीकर माऊली महाराज यांचे सुद्धा आशीर्वाद, सद्गुरू जोग महाराजांचे आशीर्वाद, वैकुंठवासी पूजनीय पांडुरंग महाराज वैद्य बाबा हे सुद्धा इथे यायचे, त्यांचे मोठे आशीर्वाद, वारकरी संप्रदायातील अध्वर्यू आम्हा सर्वांचे मार्गदर्शक पूज्य पांडुरंग महाराज गुले, आदरणीय रामरावजी महाराज ढोक यांसह वैकुंठवासी पूजनीय नामदेव महाराज पठाडे, किती मंडळी या रुईमध्ये येऊन गेली. सगळ्यांची नावं घेत बसलो तर वेळ माझा खूप पुढे जाईल. परंतु ही सगळी आपल्या संप्रदायाची पायाभरणी करणारे, उभारणी करणारे महापुरुष, सत्पुरुष या रुईमध्ये येत राहिले. आणि मला वाटतं तीच पुण्याई आज आपण सर्व मंडळी, आमची नवी पिढी रुईमध्ये तयार झालेली आहे. आणि या वाडवडील मंडळींच्या आशीर्वादानं अत्यंत चांगलं काम ही नवी पिढी उत्साहपूर्वक, श्रद्धापूर्वक या सप्ताहाचं संयोजन नियोजन सर्व आमचे भजनी मंडळ, सर्व गावकरी मंडळाचे सदस्य आणि सर्व मंडळी करत आहे. यावर्षी हा सप्ताह संपन्न होताना पूज्य महंत रमेशगिरीजी महाराज, पूजनीय आपले सर्वांचे आदरणीय काशिकानंद गिरीजी महाराज सरस्वती यांचे आशीर्वाद आपल्याला या निमित्तानं लाभलेले आहे. आपल्या या कीर्तनाला साथ करण्यासाठी वारकरी संप्रदायातील आमच्या भगिनी हरिभक्तीपरायण सुनीताताई आंधळे यांच्या संत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी, सर्व मुली आणि आमच्या आंधळेताई या ठिकाणी स्वतः उपस्थित राहिल्या, त्यांना मी धन्यवाद देतो. गायन वादनाची जबाबदारी ज्या आमच्या आदरणीय महाराज मंडळींनी या ठिकाणी सांभाळली, त्यामध्ये मृदंग वादनाची सेवा देणारे आमचे सहकारी आदरणीय नितीनजी महाराज, या बाजूने मृदंगाची सेवा देणारे आपल्या भागाचं भूषण संतोषजी महाराज, गायनाची सेवा या ठिकाणी उत्तम रीतीनं ज्यांनी खऱ्या अर्थानं दिलेली आहे ते गायनाचार्य आमचे कीर्तनकार म्हणूनही सुप्रसिद्ध गुरुबंधू रामकृष्ण महाराज चौधरी, नकुलजी महाराज जाधव, उद्धवजी महाराज शिंदे, हरिभक्तीपरायण जनाभाऊ बर्गे, गायकवाडजी महाराज, सगळे आमची भजनी मंडळी, हार्मोनियमची उत्कृष्ट साथ करणारे संगीत विशारद विलासजी खंडीजोड, त्याचप्रमाणे या बाजूला सिंथेसायझरची साथ आज योगायोगानं या ठिकाणी जे उपस्थित झाले सन्माननीय सोपानराव सर, आमच्या सगळ्या लहान मुली, आमचे सहकारी मृदंगाचार्य कृष्णा महाराज मोरे, सन्माननीय आमचे सहकारी बाबासाहेबजी लासुरे, आपल्या भागाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आपले सर्वांचे आदरणीय साहेबराव अण्णा जपे पाटील, गावातील आपली सर्व प्रमुख मंडळी, विशेष करून आपल्या गावकरी मंडळाचे प्रमुख आमचे आबासाहेब पाटील शिरसाट, त्याचप्रमाणे गावचे सरपंच असतील, विविध पदाधिकारी असतील, आमचे सन्माननीय लोढा सेठ असतील, भाऊराव पाटील आहेत, सन्माननीय वाबळे सर आहेत, वाणी मामा आहेत, डांगे पाटील आहे, किती उल्लेख करायचे, सन्माननीय गागरे पाटील आमचे आहेत, माऊली आहेत, सगळे कार्यकर्ते. मी खरं म्हणजे नामोल्लेख किती घेतला तरी तो कमी ठरेल, इतकी सर्व मंडळी. त्याचप्रमाणे या सप्ताहाला आणि आपल्या गावच्या परमार्थाला ज्यांनी दिशा मार्गदर्शन दिलं असे कैलासवासी आपले सर्वांचे आदरणीय वाबळे काका, कैलासवासी जपे पाटील, कैलासवासी शिरसाट सर, किती नावं जुन्या पिढीतली सुद्धा आपल्याला घेता येतील.
या सगळ्या मंडळींनी त्या त्या काळामध्ये त्या वेळेला या सप्ताहामध्ये खूप योगदान दिलं. बाहेरगावची पाहुणे मंडळी आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे परम आदरणीय निघोजचे प्रकाश पाटील, त्यांची सर्व गावकरी मंडळी, जपे पाटील, सर्वच जण आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि मला आल्याबरोबर आमच्या सगळ्या या सहकाऱ्यांनी, गावकऱ्यांनी एक प्रेमळ सूचना केलेली आहे आणि तिचं पालन करणं गरजेचं आहे. त्याचं कारण आपल्या पंचक्रोशीमध्ये आपलं सर्वांचं श्रद्धास्थान सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा अत्यंत मोठा असलेला आपला हा भव्य दिव्य सप्ताह कोकमठाणच्या भूमीमध्ये संपन्न होतोय. त्यामुळे आपल्या काल्याची आजची ही पारंपरिक वार्षिक सांगता आहे, तिकडेही सांगता आहे. तिकडच्या इकडच्या गर्दीचा अवमेळ होऊ नये, कारण तिकडचं कीर्तन जर सुटलं वाहनांची गर्दी होईल, आपल्याला महाप्रसाद घ्यायला उशीर होईल. आणि म्हणून आमच्या सगळ्या सन्माननीय सहकारी मंडळींनी सूचना केली की 11:30 थांबायचं. म्हणून मी आल्यापासून आमच्या सहकाऱ्यांना उरकण्याची सूचना, आणि त्यांनी सुद्धा फार सुंदर वेळेत सगळं उरकलं. थांबायचं आहे आपल्याला 11:30ला. 7 दिवस या ठिकाणी पारायण झालं, काकड आरती झाली. काकड आरतीची सेवा नाव आहे याच्यामध्ये, काय म्हटले, बापू महाराज, त्यांचे सर्व सहकारी, खूप चांगली सेवा त्यांनी. कारण आता सप्ताहामध्ये काकड हा एक विषय असा आहे की त्याला थोडा सन्मान कीर्तनकारांनी आपण सगळ्यांनी दिला पाहिजे. त्यावेळेला कुणी येतच नाही आणि तिथून सुरुवात आहे, शुभारंभ महत्वाचा आहे ना. गंगोत्री नसेल तर गंगा नाही आणि गंगासागरही नाही, गंगोत्री सुरुवात. काकडा ही सुरुवात आहे. आपल्या सप्ताहातला पहिला उपक्रम काय, काकड आरती, आणि फार मोठी गोड भावपूर्ण सेवा म्हणून आमची काकडा करणारी मंडळी, पारायणाचे व्यासपीठ चालक, त्याचप्रमाणे पारायणाला बसलेली मंडळी. पारायणाला संख्या वाढली पाहिजे, आता गावोगावी वाढली पाहिजे, कमी पडत चालली. आपल्याला त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तदनंतर हरिपाठाची सेवा यावर्षी तर किती सुंदर सुरेख आमच्या या सगळ्या मुलींनी, सगळ्या वारकऱ्यांनी, ताई आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्या महाराज मंडळींनी उत्तम सेवा. अधूनमधून चालता चालता गाडीमध्ये मी सुद्धा लाईव्ह तुमचा हरिपाठ कधीतरी पाहिला, कधी कीर्तन एखादा अर्ध 10, कारण आम्ही 7 ते 9 कीर्तनं रोजची करतो आणि त्यामुळे कधी प्रवासात असायचो गाडीत आणि ते बरोबर लिंक यायची आणि ते बघायचो 10-5 मिनिट जसा वेळ. खूप चांगलं, आवडीनं, श्रद्धेनं. आणि आपण आमच्या महिला भगिनींचा सहभाग, पुरुष मंडळींचा सहभाग, 7 दिवस हा उत्तम प्रकारे राहिला. मागील 2 वर्ष आपल्याला थांबावं लागलं, पण त्या 2 वर्षात सुद्धा मला वाटतं इथे भजन झालं, पारायण 1-2 व्यक्तींनी बसून केलं आणि नित्यनियम पार पाडला आमच्या सगळ्या भजनी मंडळानं, गावकरी मंडळानं आणि गावातल्या सगळ्या सेवाभावी मंडळींनी एकत्र येऊन नियम काही खंड होऊ दिला नाही. आणि मला वाटतं मागच्या वर्षी आपण काही एक गवळण घेऊन काहीतरी दही अंडी फोडली. मला तुम्ही बोलावलं होतं, काकाही होते तेव्हा, आणि 7 वाजताच आपण दहीहंडी फोडली, कारण कोरोना होता, प्रतिबंध होते, पण आपण बोलावलं आणि त्यावेळेला तो नित्यनियम संपन्न झाला. आज आपण सगळ्या गावकरी मंडळींनी सेवा सोपवलेली आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्णाचा परिचय देताना, आपल्याला माहिती आहे तो नंदनंदन आहे, यशोदानंदन आहे, गोपाळांचा एक सन्मित्र आहे, पण हा नेमका आहे कोण? कोणत्याही व्यक्तीचा मूळ परिचय झाला की आपल्याला काहीतरी निश्चित समजून घेता येतं. आता भगवान तर एक शक्ती आहे, व्यक्तीचा जर नीट परिचय व्हावा लागतो तर शक्तीचा परिचय का नको? आणि म्हणून देव सुद्धा समजून घेतला पाहिजे. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असं म्हणायचे, श्रीकृष्ण ज्यांना परिपूर्णपणे कळून घेण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते भक्त झाले आणि विरक्त झाले, आणि श्रीकृष्ण ज्यांना अर्धवट कळला ते तमासगीर झाले. अर्धवट कळला याचा अर्थ काय? त्यांना फक्त शृंगाररस प्रधान जे कृष्ण चरित्र आहे तितकंच माहिती आहे, पण जे भावभक्तीनं ओथंबलेलं कृष्ण चरित्र आहे, जो सुदामाला भेटतो, जो कुबजेलाही आपलं म्हणतो, जो यशोदा माईच्या मांडीवर लढिवाळपणे बसतो, जो धीर गंभीरपणे अर्जुनाला गीता सांगून नुसता अर्जुनाचा नव्हे तर जगाचा संभ्रम दूर करतो, मोह दूर करतो,
हा श्रीकृष्ण समजला तर आपल्याला श्रीकृष्ण समजला. म्हणून तमाशामध्ये कृष्णाचं चरित्र सांगितलं जातं, गवळणी म्हटल्या जातात, पण त्यांना फक्त गवळणींची वाट अडवणारा कृष्ण माहिती आहे, त्याच्या पलीकडचा कृष्ण माहिती नाही. विठाला 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 भगवान श्रीकृष्ण माहिती नाही, योगेश्वर श्रीकृष्ण माहिती नाही. भक्तांसाठी त्यांचा परमदैवत असलेला श्रीकृष्ण, मित्रांसाठी त्यांचा सन्मित्र असलेला श्रीकृष्ण, आई वडिलांसाठी त्यांचा लढीवाळ बाळ होणारा श्रीकृष्ण. आणि म्हणून उपनिषदाने असं म्हटलं, कृष्णस्तु भगवान स्वयं. श्रीकृष्ण स्वयं श्री भगवान आहे. भग शब्दाचा अर्थ आहे गुण, जो गुणांचा समुच्चय, अनंत अनंत गुण ज्याच्या ठाई एकवटलेले, म्हणून भगवान. आणि म्हणून तुकोबाराने एका ठिकाणी म्हटलं, आमच्या देवाची 1000 नावं आहे, हजारो आहे, त्यापैकी अनंत हे एक नाव आहे. आणि का नाव आहे त्याचं अनंत? तर महाराजांनी त्याचा अर्थ सांगितला, अनंत गुण त्या ते म्हणून म्हणूनिया, अनंत गुण त्या ते म्हणूनिया, म्हणूनिया, अनंत गुण त्या ते म्हणूनिया, म्हणूनिया, अनंत गुण त्या ते म्हणूनिया. अनंत म्हणती माझिया स्वामी ते, अनंत म्हणती माझिया स्वामी ते, अनंत म्हणती माझिया स्वामी ते, अनंत म्हणती माझिया स्वामी ते. अनंत गुण त्याते म्हणूनिया, म्हणूनिया, अनंत गुण त्याते म्हणूनिया, म्हणूनिया, अनंत गुण त्याते म्हणूनिया, म्हणूनिया, अनंत गुण त्याते म्हणूनिया. जो गुणवान आहे, जो असा हा परमात्मा आहे. द्वापारयुगाची कथा आहे. वसुदेव देवकीचं लग्न मोठ्या थाटामाटात संपन्न झालेलं आहे. लग्नाचा सोहळा म्हटलं की कोणत्याही कुटुंबामध्ये तो एक आनंदाचा, उत्साहाचा, मंगलमय सोहळा मानला जातो. आणि राजकन्या आहे देवकी, सामान्य घरातलं लग्न नव्हे, राजघराण्यातलं लग्न आहे. कंसाची बहीण आहे. आणि अशा राजघराण्यातला हा लग्न सोहळा संपन्न झाला. पण नवरदेव नवरी मिरवणुकीसह येत होते आणि त्यावेळी आकाशवाणी झाली. म्हणतात, हे कंसा, या तुझ्या बहिणीच्या पोटी जन्माला येणार बाळ, 8वं बाळ, हे तुझा मृत्यू आहे, तुझा काळ आहे, ते तुला मारणार आहे. आणि ती आकाशवाणी झाल्यानंतर कंस हा अक्षरशः वेडावला, बिथरला. मला मारणार आहे, हिचं बाळ, हे लग्न मी आता होऊ देणार नाही, तिलाही जिवंत ठेवणार नाही. आणि हातामध्ये शस्त्र होतं, खड्ग, असं वर्णन केलं. घेवोनिया खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवजींनी हात धरला. कंस महाराज, अहो तुमची बहीण आहे, पाहुणे रावळे आदरणीय मंडळी जमलेली आहे, मंगल कार्य आहे, आणि अशा कार्यामध्ये तुम्ही हिंसा करणार, बहिणीलाच मारणार, हे उचित नाही. आपण थांबलं पाहिजे. मी सत्यवचनी आहे वसुदेव, तुम्हाला वचन देतो, होणारं बाळ तुम्हाला आणून देईल, पण आता हा विध्वंस तुम्ही करू नका. मला काही कथेमध्ये वैशिष्ट्य वाटतं, पूर्वीच्या काळी राक्षस सुद्धा समजूतदार होते. निदान वेळेला कुणी समजून सांगितलं तर ते शांत होत होते, संयम दाखवत होते. आजच्या काळामध्ये किती विध्वंस आपल्याला कधी कधी पाहायला मिळतो, किती टोकाच्या गोष्टी घडतात. आणि म्हणून पुराणं का वाचायची, रामायण महाभारताच्या कथा का श्रवण करायच्या? त्याच्यात संत चरित्र आहे, ऋषीमुनींची चरित्र आहे.
आदर्श अशा शूरांची, वीरांची, दानशूरांची, सती साध्वींची चरित्र आहे. त्यातून शिकता येतं. नाही नाही, त्या चरित्रातले जे व्हिलन आहेत, जे राक्षस आहे, त्यांच्याकडूनही शिकता येतं. विठाला रामायणामध्ये रावणानं सीतेचं अपहरण केलं, पण सीतेवर अत्याचार केला नाही. शिकण्यासारखंच आहे. आमच्या नेवासे तालुक्यामध्ये बेलपिंपळ गाव आणि परिसर आहे. तिथे काळू नाईक नावाचा एक जुन्या काळातला मोठा दरोडेखोर होता. इथे वाडवडील मंडळी बसली, त्यांना जुन्या काळातल्या गोष्टी माहिती आहे. काळू नाईक म्हणायचे. काळू नाईक मोठा अट्टल दरोडेखोर. पण त्याच्या गोष्टी अजूनही जुनी वाडवडील माणसं आमच्या भागामध्ये तिकडे सांगतात. मी लहानपणी माझ्या आजोबांच्या मुखातून ऐकलं. जर कोणी एखादी भगिनी रस्त्यानं एकटी चालली, लेकरू बरोबर आहे, ती जर का म्हणाली, कारण त्या काळात मुलांना भेव दाखवायचे, बाळ्या रडू नको, नाही तर काळू नाईक येईल बरं, तुला घेऊन जाईल. आपण म्हणतो बागुलबा येईल. त्या भागामध्ये बागुलबा म्हणण्याची गरज नव्हती. काळू नाईक, काळू नाईक येईल, तुला घेऊन जाईल. काळू मामा येईल. एक बाई चालली, ती म्हणाली, बाळ्या रडू नको, काळू मामा येईल बरं. आणि तो कुठे झाडात लपून बसलेला होता काळू नाईक. त्यानं ऐकलं, मामा म्हणाली. पुढं आला, जवळ काय सोनं नाणं होतं, त्या भगिनीच्या हातात दिलं. बाई, तू या पोराशी बोलताना मामा म्हणाली ना मला, माझं काम आहे तुझं रक्षण करणं, तुला काही ओवाळणी देणं. जुन्या काळामध्ये राक्षस आणि दरोडेखोर सुद्धा न्याय नीतीचं काहीतरी पालन करत होते. आज कोणत्या दिशेला समाज चाललेला आहे? अनपेक्षित घटना घडतायत. ज्यांच्याकडून ज्या वागण्याची अपेक्षा नाही, अशा ठिकाणी अशा चुकीच्या वर्तन, विश्वासघात, अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच या समाजाला सुदृढ बनवायचं असेल तर नुसतं शरीरानं सुदृढ असून चालत नाही. मन बुद्धी बळकट पाहिजे. आणि मनबुद्धीची ताकद वाढवायची असेल, गीता, गाथा, ज्ञानेश्वरी, संत विचार, ईश्वराचे विचार, ऋषीमुनींचे विचार, हेच आम्हाला बुद्धीचं, मनाचं शुद्धीकरण करू शकतात. शरीर शुद्धी आपल्याला करता येईल. कपडे मळाले तेही धुता येतील. अनेक गोष्टी स्वच्छ करता येतात. पण आजही एक प्रश्नच आहे, मन आणि बुद्धीला शुद्ध कसं करायचं, सक्षम कसं करायचं? कुठल्या मेडिकलमध्ये अशी गोळी आहे की ही घ्या आणि तुमचं मन निर्मळ करा? आहे गोळी? ही गोळी घ्या आणि तुमची बुद्धी शुद्ध करा? आहे गोळी कुठे? हे घ्या आणि दुबळं झालेलं तुमचं मन, तुमचं मनोबल वाढवा. मला वाटतं इम्युनिटी वाढवता येते फक्त शरीराची, पण त्यातल्या गोष्टी सूक्ष्म अशा आहे. नुसती शरीराची प्रतिकार शक्ती वाढून चालत नाही, इम्युनिटी वाढून चालत नाही. ज्या वेळेला मनाची आणि बुद्धीची सक्षमता तयार होते, त्याच वेळेला मनुष्य चांगलं काम, चांगली सेवा, आपलं कर्तव्य आणि सर्व गोष्टी करू शकतो. आणि म्हणून या अध्यात्माची गरज त्यासाठी आहे. या पुराणांच्या श्रवणाची गरज त्यासाठी आहे. ही का कीर्तन करायची, का त्यातून देव, संत चरित्र, ऋषीमुनींची चरित्र सांगायची, त्यातून आपलं चारित्र्य घडावं, हा हेतू. विठाला हात तो धरिला वसुदेवे, वसुदेवानं कंसाचा हात धरला. हिंसा करणं बरोबर नाही. आणि एवढा मोठा क्रूर कंस पण सत्यवादी वसुदेवाच्या सांगण्यामुळे थांबला. हा सुद्धा त्या वाईट माणसातला एक चांगला गुण आहे. हा चालता चालता आपल्याला घ्यायचा आहे, सोडायचा नाही, घ्यायचा आहे, तो उचलायचा आहे, तो स्वीकारायचा आहे. प्रसंग येतात जीवनामध्ये. कधी मनुष्य खूप रागावतो, चिडतो, संतापतो, पण संयम हेच त्याच्यावरचं उत्तर आहे. शहाणपण हे त्याच्यावरचं उत्तर आहे. किती प्रसंग आले तरी अति भावनिक न होता कुठेतरी समंजसपणा, संयम. मी आपल्याला सांगू, रोजच ही सहनशीलता आणि हा संयम आपल्यासारखे अनेक जण दाखवतात, म्हणून समाज व्यवस्था टिकून आहे.
प्रत्येक जण जर प्रत्येक मिनिटाला आरेला कारे म्हटला तर इतके वाद होतील, पोलिसही पुरणार नाही, न्यायालय पुरणार नाही आणि कोणतीच व्यवस्था या जगाला वाचवू शकणार नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात, सर्व जाती धर्मात शहाणी माणसं आहे, संयमी माणसं आहे, मोठ्या विचारांची माणसं आहे, प्रत्येक कुटुंबात आहे, प्रत्येक समाजात आहे, प्रत्येक स्तरात आहे. आणि म्हणून समाज व्यवस्था. मग या सगळ्या शहाण्या सुरत्या समाजाला हा विचार दिला कोणी, हा संस्कार दिला कोणी? हा आमच्या साधू संतांनी दिला. आणि तो साधू संतांचा संस्कार आमच्या वाडवडिलांनी दिला. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. कंसानं वसुदेव देवकीला कारागृहात टाकून दिलं. वाईटच घडलं होतं. शेवटी बहिणीला कारागृहात टाकायचंय. झालेलं मूल आणून दिलं कंसाकडे वसुदेवानं. आणि 6 बालकं आतापर्यंत त्या कंसानं मारलेली आहे. 6ही मारीत दुराचारी. 7व्या वेळेला शेष नारायण देवकीच्या गर्भामध्ये आलेले आहे. कारण श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू आणि बलराम म्हणजे शेष नारायण. दोघांनी ठरवलं की द्वापार युग आहे, आता चला अवतार घेऊ. आता शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. त्यावेळेला शेष नारायण म्हणाले, देवा अवतार घेऊ, पण जरा खांदेपालट झाली तर. खांदेपालट शब्दाचा अर्थ ग्रामीण भागात चांगला कळतो. का बरं खांदेपालट? म्हणे मागच्या जन्मामध्ये तुम्ही थोरले होता आणि मी धाकटा होतो, तुम्ही राम आणि मी लक्ष्मण. भगवान विष्णू राम आणि शेष नारायण लक्ष्मण. धाकटा असल्यामुळे धावपळ झाली देवा. 14 वर्ष उपवास केला, कितीतरी तुम्हाला सेवा दिली. आता थोडंसं यावेळेला तुम्ही डेप्युटी व्हा, मला चेअरमन करा. मला वाटतं ही काही चुकीची व्यवस्था आहे असं नाही. आता आमचे पंकज शेठ बसले, ते हसतायत इकडे. हे करायलाच पाहिजे. चेक अँड बॅलन्स. कुटुंब असो, समाज असो, गाव असो, हे केलं पाहिजे. संधी देणं ही उचित गोष्ट आहे, अनुचित नाही आहे. प्रत्येकाला संधी. प्रत्येकाचा अर्थ ज्याच्याकडे जी काबिलियत आहे, ज्याच्याकडे जी कुवत आहे. आणि म्हणून ठीक आहे, आडून बसू नका, रुसून बसू नका. देव म्हणाले तुम्ही यावेळेला मोठे व्हा. म्हणून कृष्ण अवतारामध्ये बलराम थोरले आहे आणि श्रीकृष्ण आता तू वडील होई गा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. मोठ्या माणसांनी सुद्धा कधीतरी थोडं लहान व्हायचं असतं, त्यातच त्यांचं मोठेपण असतं. विठाला कुंडली कवरदान ज्ञानदेव आणि म्हणून भगवान परमात्मा शेष नारायण जेव्हा 7व्या वेळी गर्भात आले देवकीच्या, भगवंतानं तो गर्भ आपल्या सामर्थ्यानं देवकीच्या उदरातून काढला. आणि वसुदेवाची थोरली पत्नी रोहिणी, तिचं नाव आहे, रोहिणी उदरी नेवोनी घातला, नकळे कोणाला देवाविना. त्या रोहिणीच्या उदरात तो गर्भ. 7व्या गर्भाचं काय झालं याचं गूढ कोणालाच उमजलं नाही. भगवंतानं ठरवल्यावर काही गोष्टी त्या गूढच राहतात. समजतच नाही काय घडलं, कसं घडलं. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रसंग गूढ असतात. आपण म्हणतो रात्रीतून येऊन त्या माणसानं मला का मदत केली असेल? काही नाही, तुमचं काहीतरी पूर्वपुण्य होतं आणि वेळेला देवच उभा राहिला, त्याला बुद्धी दिली. या गूढ गोष्टी या जीवनातल्या ध्यानात घ्या. रात्रीतून निघून कसं गेलं? वर्गणी द्यायची राहिली होती सप्त्याची 2-4 वर्ष. आणि मग आपण म्हणतो रात्रीतून कसं काय खड्डा पडला? काय नाही, ते राहिलेला मागचा घेऊन गेला देव. गूढ आहे. विठाला 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 विठाला. म्हणून 8व्या वेळेला भगवान स्वयं देवकीच्या गर्भात आले. आणि देव आल्यामुळे देवकी अधिक तेजस्वी. ती मुळातच भक्त आहे, पवित्र आहे.
देवकीचं सौंदर्य हे नुसतं शरीराचं सौंदर्य नाही, तिच्या मनाचं, विचाराचं, स्वभावाचं, सत्कर्माचं सौंदर्य तिच्याजवळ आहे. माणसाजवळ सर्वांगीण सौंदर्य असलं की तो सर्व काळ शोभून दिसतो. वरच्या सौंदर्यानं तुम्ही काही काळ लोकांना प्रिय व्हाल, पण तुमच्या स्वभावाच्या, विचारांच्या सौंदर्यानं तुम्ही सर्व काळ समाजाला प्रिय राहाल. विठाला 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 विठाला. शरीराचं सौंदर्य हे निसर्गदत्त असतं, निसर्गानं दिलंय, जे असेल तसं स्वीकारावं लागतं. पण आपल्या विचारांचं, कर्तृत्वाचं, स्वभावाचं सौंदर्य आपल्या स्वतःलाच वाढवता येतं. ते आपल्या हातात आहे. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मान मोसादयत. आपल्या हाती देवा. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपणच कर्म करून आपला उत्कर्ष त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून देवकी अशा सर्वार्थानं सुंदर, आणि त्यात देव तिच्या गर्भात आल्यानंतर केवढी सुंदर दिसू लागली. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत, कंसाचे हृदय जळत. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत. कंसाचे हृदय जळत असे. देवकीचे कंसाचे हृदय जळत, कंसाचे हृदय जळत. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आणि आता प्रहरा वाढवला. माझा शत्रू अवताराला जन्माला येणार आहे. आता आणखी सजग राहा, सर्वांना सूचना केली. परंतु जेव्हा श्रावण वद्य अष्टमीचा, आता हाच तो काळ आहे, येते अष्टमी. आणि त्या अष्टमीच्या मध्यरात्री जेव्हा भगवान प्रगट होणार होते, जुन्या वाडवडील आमच्या साधू संतांच्या मुखातून जे ऐकलं, गुरुजनांच्या मुखातून जे ऐकलं ते सांगतो की त्यावेळेला प्रहरेकरांना झोपा लागल्या आणि कड्या कुलप गळून पडली. याचा अर्थ जुनी महात्मे सांगायचे, प्रहरेकरी कोण आहे? काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव, महाशनो महापाप्मा विद्येणम इह वैरिणम. काम क्रोध लोभ दंभ द्वेष अहंकारादी हे शत्रू, हेच प्रहरेकरी आहे. आणि हे जोपर्यंत खडा पहारा देतात तोपर्यंत देव येत नाही. मग हे एक तर बाहेर तरी काढले पाहिजे किंवा शांत तरी केले पाहिजे, झोपी तरी लावले पाहिजे. आणि म्हणून कामक्रोध बंदीखानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. कामक्रोध लोभ निमाले ठाईची, सर्वानंदाची सृष्टी झाली. या सर्वांना शांत करावं लागतं. पारायण कशासाठी आहे? पारायणातून आपल्या जीवनात काही बदल झाला पाहिजे. वारी कशासाठी आहे? वारी बदलण्यासाठी आहे. मराठवाड्यातले एक मोठे पाटील वारीला आले. मोठ्या माणसाची गोष्ट आहे. परभणी जिल्ह्यातली दंतकथा नाही आहे, वास्तविक कथा, जुन्या वारकऱ्यांच्या मुखातून ऐकलेली. खूप व्यसनी होते. 1000 एकराचा मालक होता, साधा सुद्धा माणूस नाही, 1000 एकराचा मालक. निजामशाही मधला एक महत्वाचा माणूस त्या भागातला. आणि त्या माणसाला वारकऱ्यांनी आग्रह केला. घरच्यांनी सांगितलं काही करा, यांना घेऊन जा, निदान काही बदल झाला तर बरं होईल. आणि जुनी वारकरी अधिकारी मंडळी, धोंडोपंत दादांचे वारकरी त्या भागामध्ये, फडकरी. दिंडी आली, पाटील तुम्ही आमच्या बरोबर आले तर आम्ही जेवू, नाही तर तुमच्या पंक्तीला जेवणार नाही. पाटलाला मोठं कोडं पडलं, अहो मला कशाला नेता म्हणे, मी काय तुमच्या याच्यात मिसळणारा माणूस नाही म्हणे. आता काय चुकलोय हुकलोय म्हणे, पण आता माझा मार्ग वेगळा, तुमचा मार्ग वेगळा. नाही, तुम्हाला यावं लागेल.
शेवटी तांगा बैल घेतला, वारकऱ्यांसोबत जाण्याची तयारी. मग वारकरी जेवले खावले निघाले. मोठा माणूस होता, चालणं होईल न होईल थोडंसं चालायचे, कधी तांग्यात बसायचे. जुना काळ. ही गोष्ट तुम्हाला मी 70-80 वर्षापूर्वीची सांगतो, घडलेली गोष्ट आहे. आणि तिथून निघाल्यानंतर पंढरीत आले आणि त्या वर्षी एकादशी कोणत्या दिवशी हा पेच प्रसंग निर्माण झाला. पंचांगवाल्यांनाही सांगता येईना, वारकऱ्यांना कळेना, फडकऱ्यांना कळेना. काही म्हणायचे आज, काही म्हणायचे उद्या. शेवटी माऊलींचा पालखी सोहळा इकडून आळंदीहून आलेला होता. हेही परभणी मार्गे इकडून आलेले वारकरी. आणि त्या पालखीमध्ये आश्व असतो माऊलींच्या. अशी परीक्षा घ्यायची ठरवली की त्या माऊलीच्या आश्वाला दाना पाणी देऊन पहा. त्यानं जर नाही खाल्ला तर समजायचं एकादशी आज, आणि त्यानं जर खाल्ला तर समजायचं एकादशी उद्या. कारण त्या घोड्यावर सुद्धा संस्कार झालेले होते, त्याला एकादशी समजत होती. ही त्यावेळीची गोष्ट आहे. आणि जेव्हा त्या घोड्यासमोर ते धरलं, त्यानं खाल्लं नाही, आणि वारकऱ्यांनी पुंडलिक वरदाचा जयघोष केला, कौल मिळाला, निर्णय झाला, एकादशी आज आहे. आणि वारकरी आनंदानं नाचू लागले, भजन सुरू झालं. तो एवढा मोठा 1000 एकराचा मालक पाटील त्या पंढरीच्या महाद्वारात उभं राहून हे सगळं पाहत होता. तो ढसढसा रडायला लागला. एवढा मोठा माणसासारखा माणूस मी माझ्यात संस्कार निर्माण करू शकलो नाही, आणि एक घोडा हा वारीला येतो याच्यात संस्कार निर्माण झाले. तिथेच महाद्वारामध्ये साष्टांग दंडवत घातलं. आता काही झालं चालेल, मी निर्धार करतोय, व्यसन करणार नाही, आणि पंढरीचा अखंड वारकरी राहील. त्या पाटलाच्या आज 4 पिढ्या होऊन गेल्या, वारी चालू आहे. ते गेलेत, पण 4थी पिढी आहे. तिथे वाडा बांधलेला आहे पंढरीत. आणि दशमी, एकादशी, द्वादशी 3 दिवस अन्नदान त्या घराण्याच्या वतीने आजही चालू आहे. विठाला भजन म्हणजे परिवर्तनासाठी, पारायण म्हणजे परिवर्तनासाठी, कीर्तन आणि हा सगळा आध्यात्मिक सोहळा. आम्ही आमचंच मूल्यमापन, आता ते बंद ठेवलं चालेल, फार व्यत्यय होईल. आता मी किती ओरडलो तर माझ्याकडे कोणी पाहायचं नाही, कारण तो आवाज नेहमीचाच आहे, पण तरी सुद्धा लोकांना तो नवीन वाटतो. नाही तर दर लग्नात आहे, दर साखरपुड्यात आहे, पण माणसांचा स्वभाव असतो. विठाला आणि म्हणून तुका पंढरीसी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला, यासाठी परमार्थ आहे. आम्ही आमचं मूल्यमापन करा. आमच्यात काही बदल झालाय का? मी कीर्तनकार झालोय, पण माझ्या वाटचालीत आणि माझ्या स्वभावात, माझ्या वागण्यात, बोलण्यात काही बदल जाणवतोय का मला? प्रत्येक महिन्याला, प्रत्येक वर्षाला मी सुधारतोय का बिघडतोय? मी जास्तीत जास्त सन्मार्गाकडे, समाधानाकडे, विरक्तीकडे चाललोय का मी दिवसेंदिवस जास्त आसक्तीकडे चाललोय? दोष असतात, आपण माणसं आहोत, पण हळूहळू ही माया मोह कमी होतात की नाही माझे? आणि जर नसतील होत तर मग मी भक्ती करतोय का भक्तीचं सोंग करतोय? मला वाटतं हे ज्याचं त्यानेच लिटमस टेस्ट ज्याची त्याला करावी लागते. आणि म्हणून परमार्थ बदलण्यासाठी आहे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, हे दोष कमी झाले पाहिजे आणि गुण वाढले पाहिजे, सुख वाढलं पाहिजे. सुख घडोघडी वाढू लागे. विठाला 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 विठाला, स्वरात स्वरात विठाला. सगळ्या चाली म्हणता येतील, पण हे विठ्ठल विठ्ठल स्वरात म्हणणं ही लई कसरत आहे मोठी. पूर्ण 100% चिटकला पाहिजे स्वर तिथे. विठोबा रखुमाई, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल ही जी नामसंकीर्तन आहे, त्यातला गोडवा काही विशेष आहे. विठाला विठाला विठाला
होते, कड्या कुलप, देव आला की बंधन राहत नाही. छिद्यंते हृदय ग्रंथी भिद्यंते सर्व संशय. या नात्यानं सर्व बंधनं नाहीशी होतात. जीवाचं जीवत्वाचं बंधनच नष्ट होतं आणि तो शिवस्वरूप होतो देव आल्यावर. त्याच्यामुळे कड्या कुलप राहतील कसे, हातातल्या बेड्या राहतील कशा? जिथे माया मोह आहे तिथे जीवत्वाचं बंधन आहे, जिथे देव आहे तिथे बंधनातून मुक्ती आहे, या जीवत्वाच्या जीवदशेच्या. आणि म्हणून वसुदेवानं देवकीनं या बाळाला पुन्हा पुन्हा वंदन केलं. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली होती, शंख चक्र गदा पद्म. पण देवकी म्हणाली, हे प्रभू, तू आमच्या तपश्चर्ये खातर प्रगट झाला, आम्ही तुला वंदन करतो. पुनश्च भूयोपी नमो नमस्ते. पण आमचं बाळ होईल म्हणाला होता ना तू. मग असं 4 हात 8 वर्षाची मूर्ती, माझं बाळ तुला कोण म्हणे? फार फार तर लोक म्हणतील दत्तक घेतलं, पण मला बाळ झालं असं कोण म्हणे? आणि होय भक्ती केला तैसा पुरवे धराविते छा. 1 दिवसाचं बाळ होऊन त्या आमच्या माता देवकीच्या मांडीवरती देव पहुडला. देव का आहे? त्याला गरजेच्या वेळी लहानही होता येतं, गरजेच्या वेळी प्रेमानंही वागता येतं, आणि गरजेच्या वेळी धीर गंभीरपणानंही निर्णय घेता येतो. जीवनामध्ये एकाच भूमिकेत आपल्याला अडकायचं नाहीये. मी साहेब आहे, मी साहेब आहे, मी साहेब आहे. आई वडिलांजवळ जाल तर त्यांचा मुलगा म्हणून जा, तुमच्या लेकरांसोबत फिरायला जाल तर त्यांचा बाप म्हणून जा, पत्नीशी पती म्हणून वागा, बहिणीशी भाऊ म्हणून वागा. साहेबाला काडी लावा थोडा वेळ. विठाला साहेबाला म्हणजे त्या साहेबी जी भूमिका, जो अहंकार आहे त्याला काडी लावा म्हणलो मी, माणसाला नाही म्हणत. साहेब रूपी जो अहंकार घुसलाय आमच्यामध्ये, मी महाराज, मी महाराज. महाराज झाला म्हणून काय झालं? खरं तर महाराजाला केवढी संस्कार दिलाय देवानी. रोज इथे आलं की दररोज थेट मस्तक टेकवायचं. अहंकार घालवण्याची एवढी संधी महाराजांनी एवढी कोणालाच नाही आहे. पण घालवतोय का आम्ही? जातोय का आमचा? आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही अमुक आहोत, मी धनवान, मी धनवान, मी ज्ञानवान. अडकून पडू नका, देवाकडे बघा. एवढा मोठा जगाचा मायबाप आहे. बाळ व्हायचंय, बाळ झाला. गोपाळांसोबत मित्र व्हायचंय, मित्र झाला. आणि ज्या वेळेला अर्जुनाचा सारथी व्हायचा आहे, सारथी झाला. काही लहान मोठे पण आम्ही किती अडकून बसतो. मी आता कीर्तनकार झालो, मग मी हरिपाठ कसा म्हणू? का असं लिहिलंय कुठे? कीर्तनकार झाल्यावर हरिपाठ म्हटल्यास पाप होते अशी काही एखादी ओवी कुठे लिहून ठेवली? वेळ असल्यास जरूर हरिपाठ म्हणावं, कारण त्यातला आनंद क्वचित मिळतो. खरं म्हणजे नशीब कमी पडलं की या गोष्टी कमी होतात. पण कधी काळी एखाद दिवशी जर महिना 15 दिवसातून सुट्टी मिळाली न विद्यार्थ्यांसोबत हरिपाठ करण्याचा योग आला तर त्या दिवशी भरून पावल्यासारखं होतं, आनंद मिळतो. मग आनंदाच्या गोष्टी आम्ही का सोडाव्या? आणि मी अमुक आहे, मी अमुक आहे असं का म्हणत बसावं? ब्रह्मदेवाला काला मिळाला नाही, कारण तो त्याच्या ब्रह्मदेव या आविर्भावात राहिला. त्याला वैष्णव होता आलं नाही, त्याला वारकरी होता आलं नाही, त्याला सेवाभावी होता आलं नाही. आम्हाला व्हायचंय, प्रयत्न करायचा आहे. झालो नाहीत आम्ही अजून, पण प्रयत्न जरूर आपल्याला करायचा आहे. परमार्थ रुजला कसा? माणूस हळूहळू लवचिक आणि लहान होण्याच्या भूमिकेकडे चालला की समजायचंय हा माणूस परमार्थात मोठा झाला. परमार्थातला मोठा कोण? अहंकार वाढत गेला की तो परमार्थात मोठा नाही. त्याची लवचिकता वाढत गेली, समरसता वाढत गेली, तो परमार्थात पूर्णत्वाला गेला. विठाला श्रीकृष्ण 1 दिवसाचं बाळ होऊन माता देवकीच्या मांडीवरती पडलं. कथा त्याच आहे मायबापू, गोष्टी त्याच आहे. अर्थ काढायचेत आपल्याला, आपल्या हितासाठी काढायचे, आपल्या जीवनासाठी त्यातून काढायचे, शोधायचे. जसे हिरे माणिक मोती रत्न कुठे कुठे काही भूमीमध्ये सापडतात, तसे या रामायणाच्या, महाभारताच्या, श्रीकृष्णाच्या, रामाच्या, साधू संतांच्या चरित्रांमध्ये, कथेमध्ये एवढी रत्न भरलेली आहे की ती शोधता शोधताच वेळ पुरणार नाही. खडे गोटे वेचता कशाला? कीर्तनकारानं खडे गोटे वेचण्यात वेळ वाया घालवायची गरज नाही. रत्न आहे, माणिक आहे,
मोती आहे. तुम्हाला आनंद मिळतो, समाजाला, नव्या पिढीला आपल्याला हे सांगायचं आहे. चांगली पिढी आहे आपली, गुणवान आहे. खडे गोटे वेचण्यात वेळ वाया घालू नका. बाष्कळ गोष्टी सांगण्यात वेळ वाया घालू नका. रामायण सांगा. छत्रपती घडले रामायण महाभारतांच्या कथेमुळे घडले. आपल्याला या समाजातले सद्भावना सद्विचार जागे करायचे आहेत आणि त्याच्यासाठी बाष्कळ गोष्टींनी सद्विचार जागे होणार नाही. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेला गेले, शिकागोच्या धर्म परिषदेत बोलले, त्यावेळेला त्यांनी बाष्कळ गोष्टी सांगितल्या नाही. त्यांनी उपनिषदाचं तत्वज्ञान सांगितलं, गीतेचं तत्वज्ञान सांगितलं. एकम सद्विप्रा बहुधा वदंती. आणि त्या प्रभावानं आमची गीता, आमचं भारतीय तत्वज्ञान पाश्चात्य लोकांना सुद्धा आवडू लागलं आणि कितीतरी लोक गीतेची पारायण आणि अध्ययन त्या भागातही करू लागले. मोठमोठी विद्यापीठं या ग्रंथांची शिकवणी देऊ लागले. एवढा प्रभाव त्यांच्यावरती झाला. आणि म्हणून आम्हाला हिरे माणिक मोती वेचायचे आहेत, खडे गोटे नाही. विठाला भगवान श्रीकृष्ण आता हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागला. वसुदेवानं त्याला नेऊन घातलं नंदबाबांकडे, यशोदेकडे, कारण भीती वाटू लागली, कंसाला कळलं तर मारणार आहे. आणि म्हणून नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. मी आटोपत घेतोय, वेळेची मर्यादा आहे. 11:15 वाजले. 11:30 बरोबर थांबायचं. 15 मिनिटात मी थांबणार आहे. भगवान श्रीकृष्णाला यमुना माईनही वाट दिली. मध्यरात्र होती, नेऊन घातलं. गोकुळातले लोक किती भाग्यवान आहे विचार करा. देवाला भेटायला जायचं म्हटलं तरी तो भेटत नाही. अनेक जन्म तप करूनही भेटत नाही. आणि गोकुळातल्या लोकांकडे ऐका, माझं ऐका, जाऊ द्या मागचं, तुम्ही प्रत्येकाने इकडे पहा, म्हणजे मग मागचा गोंधळ आपोआप कमी होईल. आवाज जात नाही मागे, थोडासा पुढचे साऊंडचे आवाज द्या रे भाऊ, भोंग्याचे आणि साऊंडचे आवाज द्या पुढचे, वाढवा. लोक आवाज येत नाही म्हणतायत. आपण पुढे साऊंड आणि भोंगे लावलेले असतील ना, तर बघा किती विराट समुदाय आहे. अहो, हे रुईमध्येच चित्र पाहायला मिळू शकतं, इतर ठिकाणी कठीण आहे हे सगळं. कारण ही गंगागिरी महाराजांची पुण्याई आहे. विठाला या परिसराचं मला वाटतं हे एक वेगळं भाग्य या वर्षासाठी आलेलं आहे. एका बाजूला प्रत्यक्ष गंगागिरी महाराजांचा सप्ताह, अफाट जनसमुदाय आहे, पण तिथे गंगा असेल तर रुईमध्ये यमुना आहे आणि हा गंगा यमुनेचा संगम आहे. इथेही थोडा का होईना, पण हा जो समुदाय हा गंगागिरी महाराजांचा आहे. ही सेवा आहे आणि तुम्ही अत्यंत श्रद्धेनं, भक्तिभावानं ही सेवा या ठिकाणी रुजू केलेली आहे, संपन्न केलेली आहे. मी आपल्याला सांगत होतो, भगवान श्रीकृष्ण गोकुळात आले. मध्यरात्र होती. यशोदा माई झोपलेली. तिच्या पलंगावरती हे बाळ ठेवलं वसुदेवानं आणि मायारूपी मुलगी जन्माला आलेली. माया उपजले तेथे ठेवी मजा आणि येथे. मायारूपी मुलीला घेऊन वसुदेव हे पुन्हा मथुरेत आले आणि माया आल्या बरोबर प्रहरेकरी जागे झाले. जिथे अति क्रोध तुम्हाला दिसेल, अति लोभी माणसं दिसतील, समजायचं या माणसांजवळ आणि या घरात देव नाही आहे, इथे माया आहे. इथे काय आहे? माया आहे. माया आहे तिथे सतत कटकटी. जिथे ज्या व्यक्तीकडे, ज्या कुटुंबाकडे, ज्या समुदायाकडे फक्त माया आहे, तिथे कटकटी आहे, विद्वेष आहे, वाद आहे, वितंडवाद आहेत. आणि जिथे देव आहे, दया क्षमा तया जवळी जीवे भावे अनुसरल्या. जेथे देवाची जेथे शांतीची वसती असं म्हटलंय ना, जिथे शांती आहे तिथे देव आहे, आणि जिथे देव आहे दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती. विठाला आता सकाळी बातमी कळली, यशोदा माईला बाळ झालं.
इकडे कंसात माया माया कंसाकडे माया रूपी मुलगी हाती लागली. कंसाला वाटलं आठवं बाळ आहे, मारण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीनं अष्टभुजा देवीचं रूप प्रगट करून सांगितलं, तुझं लागी व धी उपजला मजा आधी. आणि ती मुलगी गुप्त झाली. आता मला मारणारा जन्माला आलाय, कुठे तो? कंसाची धावपळ उडाली आणि गोकुळात मात्र आनंद सोहळा. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. विठाला गोकुळातल्या सुखाला अंतपार नाही, कारण देव आहे तिथे. म्हणून आजही आमची वडीलधारी माणसं नातेसंबंध एखाद्या घरात जुळवायचा असेल आणि विचारपूस केली, का हो द्यावी का मुलगी त्या घरामध्ये? द्या हो, चांगलं घर आहे, गोकुळासारखं घर आहे. गोकुळासारखं भरलेलं घर आहे, जिथे माणसं आहेत, एकमेकांशी त्यांचा संवाद आहे. ज्या घरात देवधर्म आहे, ग्रंथांचं वाचन आहे, देवतांचं पूजन आहे, अतिथींचा सन्मान आहे, वडीलधाऱ्यांचा आदर आहे, दारात तुळशी वृंदावन आहे, एकादशी सोमवार सारखे व्रत उपवास आहे, हे सगळं जिथे आहे त्या घरात आनंदाला सुखाला तुटवडा काय? म्हणून घर बदलू द्या. आमची काळानुरूप डिझाईन बदलतील, घराचे बदलू द्या, बदलावे लागतील, पण त्या घरातला देवधर्म टिकला पाहिजे. पूर्वी धाब्याची घरं होती, मातीची होती, सिमेंटची आहे, आधुनिक आहे, मोठमोठी घर आहे. हौसेनं आम्ही बांधतोय. पण आमच्या भगिनींना मी धन्यवाद जास्त देईल की प्रत्येक घरातला देव धर्म, व्रत, उपवास, पूजा अर्चा या सगळ्या गोष्टी त्यांनी अजूनही टिकून ठेवलेल्या आहेत. पुरुषांनीही त्यामध्ये भर घातलेलीच आहे. सगळ्यांनाच योगदान द्यावं लागेल, देत राहावं लागेल. आपलं घर हे मंदिर असलं पाहिजे. आणि म्हणून त्या घरात अतिथींचा सन्मान, सज्जनांचं येणं जाणं, पाहुण्यांचा पाहुणचार, वडीलधाऱ्यांचा सन्मान, ग्रंथांचं वाचन. दिवसभर करा असं कोण म्हणतं? निदान अर्धा तास ज्ञानेश्वरी गाथा, नाही वेळ 5 मिनिट हरिपाठ, हनुमान चालिसा, 5 मिनिटातून रामरक्षा, काहीतरी म्हणा. एवढा तरी का ऐसे करी अया आठा पहारा माझारी. मोटके निमिष भरी दे तुझाय, मग जे जे का निमिख देखेल याचे सुख, ते तुले या रोचक विषयी घेईल. 8 प्रहरात 24 तासामध्ये काही क्षण आपण देवाला देऊ शकत नाही का? आणि ते दिल्यास मी भारतातले खूप मोठे प्रभावी वक्ते आणि प्रवचनकार आहेत, स्वामी ज्ञानवत्सलजी महाराज, त्यांचं ऐकत होतो एक दिवस. मोठी व्यक्ती आहे, जगभर प्रवचन देतात. त्यांनी एकदा असं सांगितलं की जगातले सगळ्यात मोठमोठी माणसं, त्यांची चरित्र मी वाचलेली आहे. ते म्हणाले की मी 1000 चरित्र अशा लोकांची वाचली. कोणी संत आहेत, कोणी शास्त्रज्ञ आहेत, कोणी उद्योजक आहेत, कोणी क्रीडापटू आहेत, कोणी कलावंत आहे, धनवंत आहे, गुणवंत आहे. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली जगातली माणसं, फक्त भारतातली, महाराष्ट्रातली नव्हे, विद्वान व्यक्ती आहेत. इंग्रजीसह अनेक भाषांचे ज्ञाते आहेत. 1000 चरित्र ते म्हणतात मी वाचली. आणि त्याच्यातून एकच समान अर्थ मला लक्षात आला की सगळी माणसं इतकी मोठी का होऊ शकली, तर हे सगळे देवाला मानणारे आहेत आणि भक्ती करणारे आहेत. मग सचिन तेंडुलकर पासून ते बिल गेट्स पर्यंत त्यांनी सगळी उदाहरणं दिली. बिल गेट्स पर्यंत ही आस्थावान माणसं आहे, ही नास्तिक माणसं नाही आहे. नास्तिकही मोठा होतो, पण फाडकाळ त्या जागेवर तो टिकून राहू शकत नाही. आस्तिकतेनं मिळालेलं मोठेपण सांभाळण्यासाठी जो संयम आणि शहाणपण लागतं, त्या आस्तिकतेतूनच मिळतं. नास्तिकतेतून अहंकार वाढतो. विठाला आणि म्हणून परमार्थ करावा लागेल. तेने विन जीवा सुख नोहे, त्याशिवाय सुख नाही, आनंद नाही, मनशांती नाही. गरजेचं आहे, केलाच पाहिजे. आणि तो परमार्थ गोकुळात आहे. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गोकुळातील लोक हे भाविक आहे, धार्मिक आहे, देवभक्त आहे, अनंत जन्माची पुण्याई
आणि म्हणून बाळ कृष्णनंदा घरी देव त्यांच्याकडे स्वतःहून गेलेला आहे. आता तो हळूहळू रांगू लागला आणि नाना प्रकारच्या खोड्या सुरू झाल्या. रांगत रंगणी चोरीत आवोने धरिती गवळ बांधिती चरणी देती गारहाणी यशोदे साजनी दही दूध भक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतुनी माते दावा कृष्ण आळवा आळवा परतुनी माते दावा कृष्ण रांगत रंगणी चोरीत लोणी. अगदी बालपणीच त्याचं चरित्र सुरू झालं. पुतना मावशी आली तिला मारलं. शकटासुराचा उद्धार केला. शकट म्हणजे जुना गाडा आणि त्या गाड्यामध्ये एक राक्षस येऊन अदृश्य रूपानं लपलेला होता. भगवान श्रीकृष्णाच्या ध्यानात रांगत रांगत एक दिवस बाहेर आले. ओसरीवर आले. यशोदामाई काहीतरी काम करत होती. काय करावं म्हटले, हे पोरग इतकं खोडकर आहे. चोपदार तीनदा जाये का करता हो? जरा शांत राहा. तुम्ही पण फारच नटखट दिसताय, चळवळ करताय सारखी. विठाला 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 हो. कार्यकर्ते ध्यानात घ्या, जो चुका करील त्याचा पगार थोडा थोडा कमी करायचा. विनोदाचा भाग सोडा, आमची माणसं आहे. काय सांगत होतो मी? सांगा चोपदार, आता काय सांगत? शकटासूर शकटासूर भगवान श्रीकृष्ण रांगत रांगत बाहेर येऊ लागला. आणि मग यशोदा माईला वाटलं मी काम करते, हे पोरग ओट्यावून पडलं तर. मग त्यानं कुठे जाऊ नये म्हणून काय केलं, त्याच्या पायाला एक दोरी बांधली आणि ती उखळाला बांधून टाकली. मोठं उखळ होतं दारामध्ये, दगडाचं, पूर्वीच्या काळी मोठमोठी उखळ. आणि त्या दगडाला ती दोरी बांधली कृष्णाच्या पायाला, म्हणजे ओट्याहून पडू नये म्हणून. आपल्याकडे ग्रामीण भागात असे उपाय केले जातात लेकरांसाठी, ज्यावेळेला ते खूप खोड्या करू लागतात. यशोदामाई गुंतली कामात, घरात स्वयंपाकाच्या कामात. हा श्रीकृष्ण हा काही शांत राहतो का? पुन्हा रांगत रांगत निघाला. आता जगाचा मायबाप आहे, त्याच्या शक्तीचं काय वर्णन करायचं. सहज रांगत पुढं थोडा निघाला, थोडा हिसका दिला तर ते उखळ उपटलं जमिनीतून आणि ती उडीत उडीत घेऊन निघाला. उखळ माग चाललंय, त्याला ध्यानही नाही त्याला. तो चालला रांगत रांगत पुढे. ओट्यावरून खाली आला, उखळही खाली. आणि दारामध्ये 2 वृक्ष होते, विमलार्जुन त्या वृक्षांचं नाव. 2 जुळी झाडं होती. त्या झाडांच्या मधून श्रीकृष्ण असा रांगत पुढे गेला आणि ते उखळ येऊन त्या झाडाला गुतलं. गुतल्यानंतर पुन्हा असं जोरानं ओढलं की ती झाडं कडकडा वाजली, धाड दिशी खाली पडली. आणि त्या झाडातून 2 दिव्य देवता प्रगट झाल्या. आणि त्यांनी सांगितलं, आम्ही कुबेराची मुलं आहोत. नल कुबेर आणि मणिग्रीव हे आमचं नाव आहे. आम्ही कुबेराची मुलं आहोत. आमचा बाप कुबेर म्हणजे धनवान, जगातला सगळ्यात मोठा धनवान. आमच्या घरी नारद आले, वडील घरी नव्हते आणि पैशाची धुंदी आम्हाला होती. आम्ही त्या नारदाची म्हणजे साधू संतांची थट्टा केली, अवहेलना केली. आणि त्याच्यामुळे त्या नारदांनी आम्हाला शाप दिला की तुम्ही जमिनीवरती वृक्ष होऊन पडाल. आमच्या वडिलांनी आमच्यासाठी उपशाप मागितला. आणि मग नारद म्हणाले, श्रीकृष्ण जेव्हा अवताराला येतील ते तुमचा उद्धार करतील. आणि त्या 2 देवता कुबेराची मुलं श्रीकृष्णाला पुन्हा पुन्हा त्यांनी वंदन केलं, प्रभू आज तुम्ही आमचा उद्धार केला. किती वर्षानुवर्ष आमच्या चुकीमुळे आम्ही इथे खाली पडलो होतो. धनाचा अभिमान केला, तारुण्याचा मद दाखवला. तारुण्य हे
शक्ती संपन्न असतं. तारुण्य हे धाडसी असतं, पण ते धाडस चुकीच्या कामामध्ये दाखवता चांगल्या कामासाठी दाखव. हा तिरंगा इथे लावलेला आहे. तरुणांनी तर देश स्वतंत्र केला. देशाचं स्वातंत्र्य मिळालं कसं? गांधीजी, टिळक, गोखले यांच्या सारख्या वडीलधाऱ्या माणसांचं मार्गदर्शन, नियोजन आणि सावरकर, भगतसिंग यांच्यासारख्या तरुणांचा उत्साह, जबरदस्त त्यांनी दिलेली धडक, सुभाष बाबू. म्हणून तारुण्य वाईट नाही आहे, पण तारुण्यातली शक्ती, बुद्धी, ऊर्जा कुठे खर्च करायची? ती आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी ती शक्ती वापरा, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वापरा, अभ्यास करून काही चांगली पदवी मिळवण्यासाठी ती शक्ती वापरा, व्यवसाय करून स्वतः मोठे व्हा, 4 लोकांना आणखी रोजगार द्या, आपल्या गावालाही मोठं करा, परिसराला मोठं करा. म्हणून तारुण्य हे वाया घालवता कामा नये. तारुण्य हे सत्कारणी लागलं पाहिजे. विठाला 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 विठाला. कुबेराच्या मुलांनी तारुण्यामध्ये उन्माद केला आणि म्हणून शाप मिळाला होता. श्रीकृष्णानं त्यांचा उद्धार केला. अशा का गबगरीठा मारिले बाळपणे अवघी दैत्यखानी बुडविली. रांगता रांगता त्याचं चरित्र सुरू झालं. पण देवाला माहिती होतं एवढ्यावर थांबून चालणार नाही, पुढेही बहुत करणे आहे. आणि म्हणून आता गवळणींच्याही खोड्या केल्या. कधी जायचंय दहीदूध लोणी खायचं, कधी ताक सांडून द्यायचं, कधी म्हाताऱ्याच्या डोक्यात मडकं फोडायचं. गवळणी तक्रारी घेऊन येऊ लागल्या. रात्री आला माझे घरा, तारी निजला होता म्हातारा, घेवोनी ताकाचा डेरा, फोडीला सैरा त्यावरी. म्हाताऱ्याच्या डोक्यात आमच्या ताकाचा डेरा फोडला ग यशोदे तुझ्या मुलानं. आता याचा अर्थ संतांना असा सांगायचा आहे, गावात सप्ताह चालू झालेला आहे. म्हाताऱ्याला निदान उभं राहणं होत नाही, आता टाळ घेऊन निदान बसून ऐकायला काय हरकत आहे? पण एवढं असूनही जर का म्हातारा ते ऐकत नसेल तर श्रीकृष्णानं सावध केलं, बाबा हे शेवटचं मडकं फुटायच्या आत जागा होऊन भजनाला लागा, सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. सावध हो बाबा. गेले टळले प्रहर 3, काय निज सुरा निजसी अजून. दुसरी सूचना केली, ज्या प्रपंचात तू इतका आसक्त आहे तो प्रपंच ह्या ताकाच्या मडक्यासारखा आहे, ताकासारखा आहे. फलकट दो संसार येथे सार भगवंत. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गवळणींच्याही खुड्या, गवळणी एकत्र आल्या. यशोदा माईला तक्रार दिली, काय व्याली सपोर चोरटे भांडखोर, जना वेगळेची कैसे. आणि मग यशोदा माईला वाईट वाटलं, या गवळणींना सहन होत नाही, मला म्हातारपणी बाळ झालंय आणि या मुद्दाम माझ्या बाळाला काहीतरी त्रास देत आहे, त्याला नावं ठेवताय. मग यशोदाई भांडू लागली गवळणींबरोबर. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसते गोजिरवाने गे, बाळ दिसते गोजिरवाने, बाळ दिसते गोजिरवाणे गे, बाळ दिसते गोजिरवाणे. काय सांगता गाराने गोकुळ जाणारे, काय सांगता गाराने गोकुळ जाणारे, काय सांगता गाराने गोकुळ जाणारे, काय सांगता गाराने गोकुळ जाणारे. 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणीच माझ्या खेळे, अंगणी खेळ, काल टिकाची घेता गोकुळ जाणारे, काल टिकाची घेता गोकुळ जाणारे, काल टिकाची घेता गोकुळ जाणारे, काल टिकाची घेता गोकुळ जाणारे. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळा. यशोदा माईला इतकं पुत्रप्रेम,
नाही, जगातल्या आमच्या कोणत्याही आईला तितकंच पुत्रप्रेम असतं. मुलगा गुणवान असो की खोडकर असो, मुलगी हुशार असो की थोडी साधी असो, पण ते प्रेम आईनंच करावं. आणि म्हणून यशोदा माईचं हे प्रेम गवळणींचं काही ऐकून घ्यायला तयार नाही. शेवटी गवळणी एकत्र आल्या आणि त्यांनी एक सत्याग्रह केला, एक आंदोलन केलं. हे द्वापार युगातलं आंदोलन आहे. आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून सांगितलं की यशोदे, कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. हे आंदोलन आहे द्वापार युगातलं. सगळ्यांनी मिळून टाकलेला हा बहिष्कार आहे. म्हणाले यशोदे तूच सांग, आता आमचं म्हणणं ऐकून घेणार की तू तुझ्या पोराचंच एकट्याच ऐकणार? मग गोकुळी राहावे की जावे, या गावात राहायचं की जायचं? जातो निघून आम्ही. आणि मग मात्र यशोदेला वाईट वाटलं. आईसी ऐकता गारहाने यशोदे नयनी आले पाने, कृष्णा खोडी दे टाकोनी एका जनार्दनी चरणी. प्रेम तयासी आवरेना, प्रेम तयासी आवरेना. यशोदे बाळ तुझा तान्हा, यशोदे बाळ तुझा तान्हा, यशोदे बाळ तुझा तान्हा, यशोदे यशोदे ग बाळ तुझा तान्हा, कुठवर सोसू धिंगाणा. शेवटी यशोदा माईनं सांगितलं, उद्या जाई तू राना, सवे घेवो गोधना. मुलं ही त्या वयामध्ये खेळकर खोडकर असतात, पण त्या खेळकर आणि खोडकरपणामध्येच आपल्याला त्यांना काही वळण लावावं लागतं, काही संस्कार करावे लागतात. मग ते संस्कार आपल्या घराच्या कुलपरंपरेचे, देवाच्या भक्ती परंपरेचे आणि काही श्रमसंस्कारही केले पाहिजे. म्हणजे कितीही मोठ्या घरची लेकरं असली तरी त्यांना थोडंफार काहीतरी काम करण्याची सवय पाहिजे, नाहीतर जीवन कठीण आहे. आपण मुलांना तयार करायचं म्हणजे काय तयार करायचं? नुसतं शालेय शिक्षणाने ते तयार होतील का? ते परिपूर्ण होतील का? नाही. त्यांना घर आणि म्हणून अनेक आपल्यासारखे सुज्ञ परिवार आहे जे या मार्गाने चाललेले आहेत. सर्वांना जावं लागेल, एकांगी चालून चालणार नाही. थोडं थोडं त्यांना सगळं माहिती पाहिजे. मोठं वाईट वाटतं कधी कधी की वय वर्ष 16-18 पण वाढावं कसं माहित नाही, कधी वाढायलाच दिलं नाही. हा त्या लेकरांचा दोष नाही आहे, त्या आईबापांचा दोष आहे. ते म्हणतात आमच्याकडे पैसे आहे, नोकर चाकर आहे, काय करायचं आम्हाला वाढून, काय करायचं आम्हाला झाडून. नंदबाबाच्या घरी काय कमी होतं सांगा मला, आपल्याला प्रश्न विचारायचा. नंदबाबा प्रमुख आहेत त्या गावचे, 9 लाख गायी आहे स्वतःच्या घरी, नोकर चाकर आहे. पण कृष्णा, सांदीपणी ऋषीच्या आश्रमात जाऊन जसे तुला वेदशास्त्र शिकायचे आहेत, कलागुण आत्मसात करायचे आहेत, तसंच कधीतरी रानात जाऊन गायी चारणं हा आपला मूळ व्यवसाय आहे. राजे असलो म्हणून काय झालं, आपण मूळ गोपाळ आहोत. जसं शेतकऱ्याचा मूळ व्यवसाय शेती आहे, दुकानदाराचा मूळ व्यवसाय दुकानदारी आहे. हे तुला आलं पाहिजे. म्हणून उद्या जाई तू राना, सवे घेवोनी गोधना. आनंद झाला, सर्वांना हाक मारली, गोपाळ आले, गाया चरायला सोडलेल्या आहे. गोपाळांना आनंद झाला, आपल्याला एक चांगलं नेतृत्व मिळालं. आपल्याला आता श्रीकृष्णाचा सहवास इकडे गाया चारताना मिळणार. गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. आणि मग गोपाळ आता श्रीकृष्णाच्या आज्ञेस्तव खेळ खेळू लागले. नाना प्रकारचे गोपाळांचे खेळ रंगलेले आहेत, त्याचं वर्णन केलेलं आहे.
विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना वना गाई गोपाळ सवंगडे वना. महाराज म्हणतात हे दोन प्रकारचं चरित्र, एक रांगताना आणि एक गायी राखताना करणारा हा कोणी सामान्य गोपाळ नाही, सामान्य नंद यशोदा वसुदेव देवकीचा मुलगा नाही, हा स्वयं श्री भगवान आहे. अभंगाचं पहिलं चरण. श्री चरित्र केले नारायण